मादुरो यांचं व्हेनेझुएलातून अपहरण करण्यापूर्वी अमेरिकेने साधारण 10 ते 12 दिवस व्हेनेझुएलाच्या भोवती नौदलाची फिल्डिंग लावली होती. सेंटर ऑफ स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज या थिंक टँकने याच्या संदर्भात एक अहवाल बनवला आणि या अहवालात असं म्हणण्यात आलेलं आहे, व्हेनेझुएलाचं जे ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनमध्ये अमेरिकेला दररोज साधारण 28 ते 30 दशलक्ष डॉलरचा खर्च होत होता. हे ऑपरेशन जितके दिवस चाललं ते सगळे दिवस जर आपण गृहीत धरले तर साधारण 350 ते 400 दशलक्ष डॉलरचा खर्च अमेरिकेने या ऑपरेशनसाठी केला. इराणबद्दल ट्रम्प असं म्हणतायत की हे ऑपरेशन साधारण 4 ते 5 आठवडे चालेल आणि व्हेनेझुएलामध्ये तर क्षेपणास्त्र डागावी लागली नव्हती. इराणमध्ये तर प्रचंड खर्च होतोय. दारुगोळ्यावर तरी प्रचंड खर्च होतोय. तर हा सगळा खर्च जर गृहीत धरला तर इराणमध्ये अमेरिकेचे किमान 1200 दशलक्ष डॉलर खर्च होतील अशी अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे जे इराण प्रकरण आहे ते साधारण 4-5 आठवडे चालेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अंदाज स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेला आहे. परंतु जागतिक तज्ज्ञ जे आहेत त्यांना मात्र असं वाटत नाहीये. जगभरातल्या ज्या थिंक टँक आहेत त्यांचं असं मत नाहीये. त्यांना असं वाटतं की हे युद्ध रेंगाळेल, हे युद्ध दीर्घकाळ चालेल आणि खरंच जर असं झालं तर